महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीनही रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन। आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम। तर आपण हे प्रकरण रेश्माताईंनी आता वाचलेलं आहे। खरं म्हणजे हे प्रकरण थोडंसं क्लिष्टही आहे, एवढं सोपं नाही आहे हे समजून घेणं। तर इथे धूतांग हा शब्द आलेला आहे आणि पुढे धूतांगाचे जे काही 13 प्रकार आलेले आहेत ते सुद्धा ह्या चॅप्टरच्या शेवटी सांगितलेले आहे। तर जरी हे धूतांगाविषयी शेवटी याचा उल्लेख आला असेल, पण तरीही आपण धूतांग म्हणजे काय हे अगोदर थोडंसं जाणून घेऊया। तर इथे धूतांगाचा उल्लेख आलेला आहे। 13 प्रकारचे धूतांग सांगितलेले आहे। त्यामध्ये पंसुकुलिक, तेचीवरिक, पिंडपातिक, सपदानचारिक, एकासनिक, पात्रपिंडिक, खलुपच्छाभत्तिक, आरण्यिक, रुक्खमुलिक, अभोकासिक, स्मशानिक आणि सथासत्थनिक आणि शेवटचा आहे नैसर्गिक। तर या 13 धूतांगाचं उल्लेख या ठिकाणी आलेला आहे आणि याविषयी असं म्हटलेलं आहे की या 13 धूतांगाच्या पालनाने समग्र श्रामण्याची प्राप्ती होत असते। तर करणारे लोक त्याच्या आधाराने जगत असतात। तर या धूतांगाचं पालन केल्यामुळे समग्रता म्हणजे निर्वाण प्राप्त होते, परमसुखाची प्राप्ती होते। तर धूतांगाचं पालन कोण करतात? तर धूतांगाचं पालन भिक्खू करीत असतात। तर भिक्खू ह्या पद्धतीच्या 13 धूतांगांना किंवा या 13 पैकी काही धूतांगांना ते आत्मसात करत असतात आणि त्याचं काटेकोरपणे पालन करताना आपल्याला दिसतात। तर या धूतांगाचं पालन कशासाठी करतात? तर याही अगोदर आपण बघितलं की त्यांना कष्ट करावे लागते, मेहनत करावी लागते आणि या मेहनतीतून या कष्टातून खऱ्या अर्थानं त्यांना जे काही क्लेश आहे या क्लेशातून मुक्ती मिळत असते आणि म्हणून ते अशा पद्धतीच्या धूतांगाचं पालन करीत असतात असं आपल्याला यावरून दिसून पडतं। तर धूतांग असा जो शब्द आलेला आहे, धूत प्लस अंग तर त्याचा संधी विग्रह होतो। तर धूत म्हणजे धुणे, धूत म्हणजे धुणे आणि अंग म्हणजे स्वतःला धुणे, स्वतःच्या मनाला धुणे, अशा पद्धतीनं याचा अर्थ आपल्याला दिसून पडतो। धूतांग म्हणजे धुणे आणि कशाला धुणे? तर स्वतःला धुणे म्हणजे स्वतःच्या मनाला धुणे। तर असा त्याचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे। तर जे भिक्खू आहेत ते भिक्खू वेगवेगळ्या या धूतांगाचं पालन करताना आपल्याला दिसतात आणि त्यापैकी पहिला धूतांग या ठिकाणी जो सांगितलेला आहे तो पहिला धूतांग आहे पांसुकुलिक चिवर। पांसुकुलिक असा हा धूतांग या ठिकाणी सांगितलेला आहे। आता पांसुकुलिक म्हणजे काय? तर पांसुकुलिक म्हणजे स्मशानातील किंवा असे कपडे जे आपल्या वापरामध्ये नाही आहे अशा कपड्यांपासून बनवलेलं चिवर। तर आपल्याला अशा पद्धतीचे चिवर धारण करणारे भिक्षू फार कमी दिसतात, परंतु काही का होईना पण काही प्रमाणामध्ये आपल्याला असे भिक्खू दिसतात। विशेषतः आपण ज्ञानज्योती भंतेजीला जर बघितलं असेल तर त्यांच्या अंगावर त्याच पद्धतीचं चिवर आपल्याला दिसून पडते। तर आपल्याला अशा पद्धतीचे भंते जे
स्मशानातील कापड असेल किंवा वापरात नसलेले कापड असेल अशा कापडांपासून स्वतःसाठी चिवर तयार करतात. आणि असं म्हटलं जातं की असा धुतांगधारी जो भिक्खू आहे ज्याने अशा पद्धतीचा धुतांग धारण केलेला आहे तो जनमानसामध्ये मिसळू शकत नाही. हे सगळं बौद्ध साहित्यामध्ये आलेलं आहे, त्यातूनच मी हे सांगत आहे. तर असा हा भिक्खू जनमानसामध्ये मिसळत नाही, तर तो आपल्या कुटीमध्ये राहते, आपल्या कुटीमध्येच ध्यानधारणा करते आणि भिक्षाटनाच्या वेळी फक्त तो गावामध्ये भिक्षाटनासाठी येते आणि आपलं भिक्षाटन करून आपल्या कुटीमध्ये जाऊन तो ध्यान साधना करतो. आणि असा हा पांशुकुलिक धुतांग धारण करणारा जो भंते आहे तो फक्त एकच चिवर धारण करतो, एकच चिवराचा सेट त्याच्याकडे असते. अशा पद्धतीचं हे धुतांग आहे. म्हणजे असा तो संकल्प करत असतो आणि या पद्धतीचा संकल्प घेऊन तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तर असं हे पांशुकुलिक धुतांग आपल्याला पाहायला मिळते. दुसरं धुतांग आहे तै चिवरिकांग. तै चिवरिकांग. तै म्हणजे 3, चिवरी म्हणजे चिवर, म्हणजे 3 चिवर धारण करणारा. म्हणजे 3 चिवर म्हणजे कोणते आपल्याला माहित आहे की उत्तरासंग, संघाटी आणि अंतर्वास या 3 व्यतिरिक्त तो काहीही स्वीकारत नाही. अशा पद्धतीचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचं जे धुतांग आहे ते धुतांग आहे वृक्षमूलिकांग. आता वृक्षमूलिकांग ह्या धुतांगाविषयी असं सांगितलं जाते की हे धुतांग पावसाळा संपल्यानंतर केल्या जाते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये खरं म्हणजे वर्षावासाचा हा काळ असतो आणि त्या 3 महिन्याच्या वर्षावासाच्या काळामध्ये एका ठिकाणी राहून तो आपल्या शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करत असतो. परंतु हा वर्षावासाचा काळ संपला की तो हा धुतांग धारण करतो. एक भिक्षू वृक्षमूलिकांग धुतांग धारण करतो. आणि वृक्षमूलिकांग धुतांग धारण केल्यानंतर इथे वृक्ष शब्द आलेला आहे, तो झाडाशी संबंधित आहे. मूलिकांग म्हणजे मुळाशी. मूलिकांग मुळाचं एक अंग, त्या झाडाच्या मुळाचं एक अंग, मुळामध्ये खाली त्याच्या बुंध्याशी, झाडाच्या बुंध्याशी काय असतं तर त्या झाडाच्या बुंध्याशी जे काही छोटीशी बसण्याची जागा ना असं आपल्याला दिसून पडते. अनेक झाडांमध्ये थोडीशी जागा या पद्धतीनं जे पुराणे झाडं आहेत विशिष्ट त्या झाडामध्ये आपल्याला असा बुंध्याच्या तळाशी एक खोक म्हणजे बोगदा असल्यासारखं नाही का, बसण्यापुरती जागा असल्यासारखं आपल्याला दिसून पडते. तर तो त्या बुंध्याशी बसतो ना. तर अशा पद्धतीचं धुतांग. मग यामध्ये काही धुतांगधारी काय करतात तर म्हणजे त्यांचं असं म्हणणं असते की त्यांच्या डोक्यावर छत असता कामा नये. आता झाडाचं छत असायला पाहिजे, इतर दुसरं कोणतंही छत जसं घर आहे, विहार आहे, अशा पद्धतीचा छताचा ते वापर करीत नाही. तर ते फक्त त्या झाडाच्या बुंध्यामध्ये असणाऱ्या छताचा, तेवढ्याच एका मर्यादित छताचा ते वापर करतात आणि तिथेच बसतात. म्हणजे ते कुटीमध्येही बसत नाही, विहारामध्येही बसत नाही आणि इतर कोणत्याही छताखाली ते बसत नाही. तर ते फक्त त्या झाडाच्या बुंध्याशी ते बसतात. अशा पद्धतीचं एक धुतांग या ठिकाणी धारण करणारे भिक्खू सुद्धा आपल्याला दिसतात. तर आणि असं म्हणतात की हे करीत असताना ते कुणालाही सांगता येत नाही. तर शहरापासून गावापासून दूर एकांतामध्ये जाऊन हे वृक्षमूलिकांग जे धुतांग आहे ते त्यांना धारण करावं लागते आणि पूर्ण करावं लागते. असं हे तिसऱ्या पद्धतीचं धुतांग आपल्याला पाहायला मिळते. मग चौथ्या पद्धतीचं जे धुतांग आहे त्याला उभासिकांग म्हटलेलं आहे. उभासिकांग. आणि या उभासिकांग धुतांग धारण करणारा भिक्खू काय करतो तर तो एकांतामध्ये जातो. तर जेथे झाडाची सावली नाही आणि कोणतेही छत नाही, म्हणजे खुल्या आकाशाखाली बसतो आणि त्या खुल्या आकाशाखाली बसून ऊन, थंडी, वारा काहीही असो त्या पद्धतीनं तो कुठलंही छत आपल्या मस्तकावर धारण करीत नाही. म्हणजे झाडाच्या बुंद्यामध्ये सुद्धा आता तो बसत नाही. तर तो कुठे बसतो तर खुल्या आकाशाखाली बसतो. म्हणजे ऊन राहो, थंडी राहो की वारा राहो, अशा पद्धतीचं धुतांग धारण करणारे भिक्खू आपल्याला त्या काळामध्ये दिसून पडत होते. आता तर असे भिक्खू दिसतच नाही ना. आता सगळ्यांना छत पाहिजे, मोठे मोठे छत पाहिजे. तर असे धुतांग धारण करणारे भिक्खू आता आपल्याला दिसून पडत नाही. त्यानंतर पाचवा आहे अरण्यकांग. तर अरण्य
हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. अर्थातच असे भिक्खू काय करतात, तर असं लिहिलेलं आहे की स्वतःची कुटी किंवा गुहा असली तरी चालेल, पण त्याने त्याच ठिकाणी मुक्कामास असले पाहिजे. तर तो अरण्यामध्ये जातो आणि अरण्यामध्ये कुटी बनवतो किंवा गुहा बनवतो एखादी झाडाखाली, आणि त्याचमध्ये तो मुक्कामास राहतो ना, त्याच ठिकाणी तो मुक्कामास राहतो असं आपल्याला दिसून पडते. म्हणजे तो लोकांच्या संपर्कात राहत नाही, गावामध्ये सुद्धा भिक्षाटनाला येत नाही. त्याच अरण्यामध्ये त्याला जे काही फळ वगैरे, जे काही पाल्या भाज्या, जे काही खायला मिळते ते खाऊन तो आपली उपजीविका चालवतो. अशा पद्धतीचं धुतांग धारण करणारे भिक्खू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये 6व्या नंबरचं जे धुतांग आहे ते नैषध्यकांग. आता हे नैषध्यकांग धुतांग आहे, याविषयी सांगितलेलं आहे की ते केवळ आणि केवळ बसून राहतात, म्हणजे पाठ टेकवत नाही. पाठ टेकवत नाही, केवळ बसून राहतात. ते कशाचाच आधार घेत नाही. म्हणजे जसं आपण खुर्चीवर टेकून बसतो किंवा दिवालीला टेकून बसतो, तर असा धुतांग धारण करणारा जो भिक्खू आहे तो कुठेच टेकत नाही. आता ज्ञानसूर्य आपल्या ज्ञानज्योती भंतेजीच्या बाबतीमध्ये सांगितल्या जाते, तर मी तर प्रत्यक्ष बघितले नाहीत, पण त्यांच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जाते की ते झोपत नाही, लेटत नाही, आपली पाठ सुद्धा ते टेकवत नाही असं सांगितलं जाते. मी प्रत्यक्ष काही पाहिलं नाही, फक्त ऐकीव आहे. काय सत्य आहे हे काही मला माहित नाही, परंतु असं मात्र सांगितल्या जाते. तर हा सुद्धा एक धुतांगाचा प्रकार आहे की ते भिक्खू केवळ बसून राहतात, ते आपली पाठ टेकवत नाही, ते कुठल्या परित्राणाला जात नाही, ते फक्त उपासकांकडे भोजनासाठी जाऊ शकतात, परंतु इतर कार्यक्रमापासून ते दूर असले पाहिजे. इतर कोणत्याही सामाजिक कार्यक्रमांमध्ये म्हणा किंवा कोणाच्या घरी परित्राण घेणे किंवा अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये ते जाऊ शकत नाही. ते त्या अशा कार्यक्रमापासून दूर राहतात, असं या नैषध्यकांग धुतांगाविषयी सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर 6वा आहे पिंडपातिकांग. तर पिंडपातिकांग हे जे काही धुतांग आहे, तो धुतांग धारण करणारा भिक्खू काय करतो, तर तो फक्त आणि फक्त भिक्षाटनावर उदरनिर्वाह करतो. म्हणजे इतरांनी दिलेल्या आमंत्रणाला तो स्वीकारत नाही. तर इतरांनी दिलेल्या आमंत्रणाला न स्वीकारता तो दररोज फक्त आणि फक्त भिक्षाटन करतो आणि भिक्षाटनावर जे काही अन्न मिळेल ते अन्न प्राशन करूनच तो राहतो. हे एक प्रकारचं धुतांग तो धारण करतो ना. नंतर 8व्या प्रकारचं जे धुतांग आहे ते आहे पात्रपिंडिकांग. तर पात्रपिंडिकांग म्हणजे याविषयी असं सांगितलेलं आहे की उपसंपदा झाल्यावर भिक्षा पात्राचा विधी केला जातो. तो फक्त आपल्याच पात्रात भोजन ग्रहण करेल, इतरांच्या पात्रात नाही. 7 छेद झाले तर संघाला सांगून दुसरे पात्र तो मागू शकतो, परंतु दुसऱ्याचं पात्र उधार घेऊन त्यामध्ये तो भिक्षाटन करू शकत नाही. त्यासाठी तो दुसऱ्याचं पात्र मागून स्वतःसाठी अन्न ग्रहण करत नाही. म्हणजे त्याचं भिक्षापात्र फुटलं असेल तरी चालते, 7 छिद्र झालं असेल तरी चालते, पण त्या 7 छिद्र झालेल्या स्वतःच्याच भिक्षापात्रातून तो भिक्षा ग्रहण करतो. आणि मग एकदमच जास्त फुटलं तर मग तेव्हा भिक्खू संघाला सांगून तो भिक्खू संघाकडून दुसरं पात्र मिळवू शकतो. परंतु जोपर्यंत अशा अवस्थेला ते पात्र पोहोचत नाही तोपर्यंत तो स्वतःच्याच पात्रातून अन्न ग्रहण करतो, परंतु दुसऱ्याचं पात्र उपयोगामध्ये आणत नाही. अशा पद्धतीचं धुतांग धारण करणारे सुद्धा भिक्षू आपल्याला त्या काळामध्ये पाहायला मिळतात. नंतर 9व्या पद्धतीचं जे धुतांग आहे ते धुतांग आहे एकासनिकांग. एकासनिकांग या धुतांगाच्या माध्यमातून भिक्षू काय करतात, तर ते एकदाच ग्रहण करतात, एकदाच अन्न ग्रहण करतात. म्हणजे एकाच वेळी वाढलेले अन्न ग्रहण करतात. जे आता अनेक भिक्खू काय करतात, थोडंसं घेतात, मग पुन्हा आपण त्यांना पोळी वाढतो, भात वाढतो, वरण वाढतो, तर ते पुन्हा ग्रहण करतात. परंतु हा धुतांग धारण करणारे भिक्खू काय करतात, एकदाच वाढून घेतात, मग ते जास्त असो की कमी असो, कमी असलं तरी चालते, जेवढं आहे तेवढं त्यामध्ये समाधान मानून ते खाऊन घेतात, नाही का. दुसऱ्यांना वाढलेले तो ग्रहण करत नाही. आणि तसे धुतांग धारण केले असे सुद्धा तो सांगत नाही की मी या पद्धतीचं धुतांग धारण केलेलं आहे, याचं उच्चारण तो कुठेही करत नाही. त्याविषयी कोणालाही काही सांगत नाही की मी अशा अशा पद्धतीचं धुतांग धारण केलेलं आहे.
आणि तो एकदा जेवढं काही पात्रामध्ये वाढलं गेलं तेवढ्याच अन्नावर तो आपली उपजीविका भागवतो. अशा पद्धतीचं सुद्धा धुतांग धारण करणारे भिक्खू आपल्याला पाहायला मिळतात. मग 10व्या पद्धतीचं जे धुतांग आहे त्याला समदान पिंडपात असं म्हणतात. समदान पिंडपात, समदान. तर या समदान पिंडपातामध्ये या धुतांगामध्ये काय होते, तर एका ओळीतील कोणतेही घर न सोडता प्रत्येक घरी जाऊन भिक्षाटन ग्रहण करतो. तर अनेकदा काय होते, हे घर सोडतात, मग ते हे आपले नाही का, किंवा हा आपला उपासक नाही, किंवा हा दुसऱ्या जातीचा आहे का, तर मग ते घर ओलांडून पुढच्या घराला जातात. तर अशा पद्धतीचं भिक्षाटन हा भिक्खू जो समदान पिंडपाताचं धुतांग धारण करतो तो व्यक्ती अशा पद्धतीनं भेदभाव करत नाही की हा आपला उपासक आहे, की हा अमुक जातीचा आहे, की तो तमुक जातीचा आहे. अशा पद्धतीचा कोणताही भेदभाव मनामध्ये न ठेवता तो ओढीनं जे काही घरं आलेले आहेत, मग ते कोणाचंही घर असो, ओढीनं त्या घरांमध्ये जाऊन एक घर सोडलं की लगेच लागून असलेल्या दुसऱ्या घरामध्ये जातो, लगेच तिसऱ्या घरामध्ये जातो आणि जेवढं अन्न त्याला पाहिजे तेवढं अन्न तो त्या ठिकाणी धारण करतो. अशा पद्धतीचं सुद्धा धुतांग धारण करणारे भिक्खू आपल्याला पाहायला मिळतात. मग 11व्या पद्धतीचं धुतांग कोणता आहे, तर 11व्या पद्धतीच्या धुतांगाला म्हटलं आहे स्मठ दडलेला आहे, स्मशानिक अंग, स्मशानाने युक्त असं अंग, स्मशान या ठिकाणी आलेला आहे. तर हे धुतांग धारण करणारा भिक्खू काय करतो, तर तो स्मशानामध्ये राहतो आणि त्या स्मशानामध्ये राहायसाठी तो गावच्या सरपंचाची किंवा त्या राज्याच्या राजाची परवानगी त्याला घ्यावं लागतं. आणि अशी ही परवानगी प्राप्त करून तो भिक्खू त्या स्मशानामध्ये राहतो आणि त्या स्मशानामध्ये राहून जे काही 10 अशुभ भावनेचा अभ्यास सांगितलेला आहे, तर त्या 10 अशुभ भावनेचा अभ्यास तो करतो. तर 10 अशुभ भावना आपल्याला माहित असेल की मृत झालेलं प्रेत तो पाहतो, त्यानंतर ते प्रेत कसं सडत असते ते तो पाहतो, छिन्न विछिन्न झालेलं प्रेत तो पाहतो, तुकडे तुकडे झालेलं प्रेत तो पाहतो, त्याला गळताना पाहतो, त्यातून रक्त येताना पाहतो, त्यातून पू येताना पाहतो. अशा पद्धतीनं त्या प्रेताची जे काही अवस्था आहे त्या 10 अवस्था त्या ठिकाणी तो पाहतो आणि अशुभ भावनाचं ध्यान करून स्वतःच्या मनातली जी काही भीती आहे किंवा स्वतःच्या मनामधली जी काही आसक्ती आहे तो आसक्ती तो अशा पद्धतीनं घालवत असतो. आपल्या मनातल्या ज्या काही काम वासना आहे त्या काम वासनांवर तो एक प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे जे काही धुतांग आहे त्या धुतांगातून खऱ्या अर्थानं आपले धम्म अंग विकसित होत जातात आणि आपल्या धम्म अंगाचा विकास होत आपण आपल्या क्लेशांपासून मुक्त होत असतो आणि हे धुतांग आपल्याला या क्लेशांपासून मुक्त होण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. आणि म्हणून भिक्खू अशा पद्धतीचे धुतांग धारण करून एक प्रकारे तप करीत असतात असं आपल्याला दिसून पडते. तर हे स्मशानिक अंग. 12वा आहे खल्लूपच्च्या भतिकांग. तर खल्लूपच्च्या भतिकांग याचा अर्थ काय सांगितलेला आहे की एकाच वेळेस डाळ भात पोळी भाजी वगैरे वाढले तेवढेच घेणे, फक्त भातच वाढला तर तेच घेणे, नंतर वाढलेले घेता येणार नाही. आता हे तर फारच कठीण काम आहे बाबा, फार कठीण काम आहे. जी वस्तू पहिल्यांदा वाढली ती वाढली, दुसरी वस्तू घ्यायचीच नाही. वरण वाढलं तर वरणच घ्यायचं आणि तेच प्यायचं, भात वाढला तर भातच घ्यायचा आणि तोच खायचा, दुसरी वस्तू घ्यायची नाही, असंच लिहिलेलं आहे. एका वेळेस डाळ भात पोळी भाजी वगैरे वाढले, एकाच वेळी डाळ भात पोळी भाजी वगैरे वाढले तेवढेच घेले, फक्त भातच वाढला तर तेच घेणे, नंतर वाढलेले घेता येणार नाही. अशा पद्धतीचा उल्लेख या खल्लूपच्च्या भतिकांग अशा पद्धतीचं जे धुतांग या ठिकाणी आलेले आहे त्या धुतांगाविषयी उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. आणि 13वा आहे यथासंधतिकांग. यथासंधतिकांग याविषयी काही माहिती सापडलेली नाही. तर हे 13 धुतांग या प्रकरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. याचं टायटलच धुतांगाविषयी प्रश्न असं टायटल असल्यामुळे सुरुवातीलाच हे धुतांग म्हणजे काय, तो कोण ग्रहण करतो, कशासाठी ग्रहण करतो आणि त्या पाठीमागे त्या वेगवेगळ्या धुतांगामध्ये कोणता कोणता संकल्प तो भिक्खू घेत असतो याविषयीची माहिती
या ठिकाणी आपण प्राप्त केलेली आहे. आणि आता पुढे म्हणून हे धूतांग का धारण केले जातात, त्याचे परिणाम काय येतात, ते कशासाठी आपण धारण करतो, तर हे आपल्याला या ठिकाणी या प्रकरणातून चांगल्या पद्धतीनं समजून घेता येईल. तर धूतांग धारण करण्यामागचा जो काही हेतू आहे तो हेतू या ठिकाणी दाखवलेला आहे, सांगितलेला आहे. पुढे जाऊन ही बाब स्पष्ट केल्या गेलेली आहे की जे उपासक धूतांग धारण करीत नाही, कारण धूतांग धारण भिक्षू करतात, तरी पण गृहस्थ जीवन जगणारे लोक सुद्धा अनागामी फळापर्यंत त्या फळाला प्राप्त होतात. आणि म्हणून हा प्रश्न या ठिकाणी राजाच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे की धूतांगाचे अगदी काटेकोर पालन करणारा भिक्खू आणि त्यानंतर अनागामी फळामध्ये स्थित गृहस्थाला त्याने पाहिले, आणि मग अनागामी फळामध्ये स्थित गृहस्थाला पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला की मग एक गृहस्थ सुद्धा अनागामी फळाला या संसारामध्ये राहून सगळं सुख उपभोगून जर तो प्राप्त करत असेल, तर मग एवढं तप करणं, स्वतःला तपवणं, अशा पद्धतीचं धूतांग धारण करणं, याला काय अर्थ आहे, नाही का? याचं काय कारण आहे? जे एकीकडे स्वतःला तपवणारे भिक्षू आणि दुसरीकडे संसारिक जीवन जगणारा गृहस्थ, तो गृहस्थ सुद्धा अनागामी फलाला प्राप्त करतो असं जेव्हा राजा पाहतो, तेव्हा मग अशा पद्धतीचं स्वतःच्या शरीराला तपवणं, नाही का, परिश्रम करणं, तर याची काय गरज आहे, असा एक स्वाभाविक प्रश्न राजाच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि हा अगदी स्वाभाविकच प्रश्न आहे. आणि तोच प्रश्न घेऊन तो राजाकडे जातो आणि राजाकडून या प्रश्नाचं समाधान प्राप्त करण्याचा तो प्रयत्न करतो. तर मग आता राजा त्याला काय उत्तर देतात आणि कसं त्यांचं समाधान करतात हे आपण उद्याच्या म्हणजे वर्गामध्ये आपण बघूया. तर आजच्या या निमित्तानं आपण धूतांग म्हणजे काय आणि कशा पद्धतीचे धूतांग एक भिक्षू धारण करतो याविषयी आपण जाणून घेतलं. आपण सर्वांनी शांतपणे मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन, आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम.